शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आहे, पण बँकेतील रक्कम 1,80,000 रुपये दाखवतोय आणि यादीत फक्त 90,000 रुपये दिसत आहेत. अनेकांना असं वाटतंय की सरकारनं अर्धीच कर्जमाफी केली की काय, पण प्रत्यक्षात तसं काही नाही. हा सगळा गोंधळ कशामुळे निर्माण झालाय ते समजून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूयात. राज्यात जाहीर झालेल्या या कर्जमाफीच्या याद्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अशीच तफावत जी आहे ती दिसून येते. बँकेतील कर्जाची रक्कम वेगळी, कर्जमाफीच्या पोर्टलवरील रक्कम वेगळी आणि बँकेच्या स्टेटमेंटमधील रक्कम वेगळी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आरबीआयचं हेअरकट धोरण असल्याची माहिती ही समोर येते. हेअरकट धोरण म्हणजे काय? समजा एखाद्या शेतकऱ्यावर 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आहे, त्यामध्ये मूळ कर्ज, व्याज आणि इतर काही शुल्कांचा समावेश असतो. पण या प्रकरणात सरकार संपूर्ण रक्कम बँकेला देत नाही. कर्जमाफीच्या यादीत जी रक्कम दिसत आहे तेवढीच रक्कम राज्य सरकार संबंधित बँकेला देणार आहे. त्यानंतर उर्वरित रक्कम ही बँका स्वतःच्या स्तरावर वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS प्रक्रियेतून समायोजित करणार आहे. त्यामुळे पोर्टलवर कमी रक्कम दिसत असली तरी देखील त्यामुळे शेतकऱ्याला उर्वरित रक्कम भरावी लागेल असा याचा अर्थ होत नाही. म्हणजेच 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण पात्र कर्ज माफ होणार आहे. यामुळे पोर्टलवरील रक्कम पाहून घाबरण्याचं काहीही कारण नाही. सध्या बँकांकडून माहिती अपडेटेड करणं, आधार प्रमाणीकरण आणि अंतिम पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी आकडेवारीत तफावत दिसून येते. तुमच्याही कर्जमाफीच्या यादीत अशी तफावत दिसते का? कमेंटमध्ये तुमचा तालुका आणि किती रक्कम दिसते ते सांगा. अशीच महत्त्वाची माहिती समजून घेण्यासाठी आणि अपडेट मिळवण्यासाठी पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.